आज पोलीसच पोलिसाला कुत्रा म्हणाला आणि परत एकदा सिद्ध झालं की बाप तशी पोरं आणि गृहमंत्री तसंच गृह खातं. त्याचं झालं असं, अकोला पोलीस स्टेशन मध्ये एका ASI ने प्रताप काय केला. ASI राजेश जाधव याने सायबर गुन्ह्यामध्ये 80 लाखाची फसवणूक प्रकरणामध्ये अटक असणाऱ्या महिलेकडे लॉकअप मध्येच 10,000 रुपये आणि त्या महिलेच्या मुलीला शरीर सुखासाठी पाठवण्याची मागणी केली. शॉक बसला ना. जेव्हा कायद्याचे रक्षकच भक्षक बनायला लागले तर या महाराष्ट्रातील जनतेने नेमकं काय करायचं हा प्रश्न मी फडणवीस साहेबांना विचारतोय. फडणवीस, तुमच्या काळामध्ये गृह खातं एवढं निष्क्रिय असेल असं मला वाटलं नव्हतं. पण या साहेबांच्या डेअरिंगला सलाम आहे. त्यांनी डायरेक्टली तोंडावरती पोलिसाला कुत्रा म्हणायची हिंमत दाखवली. एकदा बघा. साहेब, याच्या कानसुलात लगावू नका. तुमच्याकडे सुंदरी असते, ह्याला उलटा टांगा आणि याच्या ढुंगणावरती सुंदरीने एवढे वळ काढा की याच्या आयुष्यामधून शरीर सुख नावाची गोष्टच निघून जाईल. अरे भाडखाऊन नो वर्दी घातलीये तुम्ही, ज्या समाजाचं, ज्या सामान्य माणसाचं रक्षण करण्यासाठी तिथे बसलेला आहात, तिथूनच तुम्ही जर असले काळे धंदे करत असाल तर थू आहे तुमच्या जिंदगीवरती. अरे लाजा वाटू द्या रे, लाजा. तुमच्या एकामुळे अख्खं पोलीस खातं बदनाम होतं आणि सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याचं पतन होतं. लॉकअप मध्ये असणाऱ्या महिलेकडे 10,000 रुपये आणि तिच्या मुलीला पाठवण्याची मागणी करणं म्हणजे किती संतापजनक गोष्ट आहे बघा. आणि या प्रकरणामध्ये ASI राजेश जाधववर कारवाई काय झाली, निलंबन केलं फक्त आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल केला. अरे बडतर्फ करा ना, कशाला ठेवताय असली घाण पोलीस खात्यामध्ये. फडणवीस साहेब, जरा लक्ष द्यावं तुमच्या गृह खात्याकडे. महाराष्ट्राचा बिहार व्हायला लागला तरी पण तुम्ही अजून शांतच आहेत. तुम्ही शंड झालेला आहात म्हणून तुमचं गृह खातं पण असे शंडासारखी कामं करतंय. या राजेश जाधवला ठेचायला पाहिजे. असल्या भिकार चोटांना जगण्याचा पण अधिकार नाही.